चला आज कांदे पोहे बनवूया। कांद्या पोह्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं, शेंगदाणे आणि पोहे मी आधीच भिजत घातले होते। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं, त्यात जिरं मोहरी आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता कढईमध्ये हिरवी मिरची मस्त भाजून घ्यायची। हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर त्यात कांदा घालायचा आणि मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। मित्रांनो, कांदे पोहे एवढे मला आवडतात की तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ मी ते कधीही खाऊ शकते। इवन रात्री जरी मला कोणी म्हणालं कांदे पोहे खाणार का, तरी मी हां म्हणू शकते, एवढे मला कांदे पोहे आवडतात। त्यानंतर कांदा असा मस्त भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची, हळद मस्त परतून घ्यायची। थोडासा बॅकग्राऊंड नॉईजला जरा अवॉइड करा, कारण आमचा छोटा मुंचकी नाही सारखा मध्ये मध्ये करतो, जसं काही त्यालाच बोलायचं आहे, आई तू बाजूला हो, मीच बोलतो असं चालू आहे त्याचं। त्यामुळे त्याच्यात आवाजाला थोडं इग्नोर करा आणि आपल्या रेसिपीकडे फोकस करा। हा बघा आलाच लगेच, दाखवायचं नव्हतं पण मी थोडंसं त्याची झलक म्हणून दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये। तर हे बघा, ह्याच्या कच्च्या पोह्यामध्येच मी थोडंसं मीठ घालून घेतलं, ते कसे मोकळे झाले आहेत बघा। आता ते पोहे त्या मिश्रणात घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं, 1-2 वाफ काढून घ्यायची की झाले आपले पोहे तयार। खायला हे मस्त सर्व करा सुक्या खोबऱ्यासोबत आणि लिंबूच्या